आणि 3 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील 39 गावातील तब्बल 2000 हेक्टर क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। या पावसामुळे टोमॅटो, वाटाणा, कांदासह अन्य पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे। जिल्ह्यातील 39 गावे हे संगमनेर, अकोला आणि कर्जत तालुक्यातील असून यामध्ये भाजीपालाचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल आणि 3 एप्रिल असा 2 दिवस 14 तालुक्यांपैकी काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचं त्या ठिकाणी उद्भव जाणून आलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं अकोले असेल, संगमनेर असेल, कर्जत आहे यासारख्या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येतं। प्राथमिक अहवालानुसार या 2 दिवसांमध्ये 39 गावं आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यासारख्या गोष्टी तिथे घडून आलेल्या आहेत। यामध्ये 39 गावांची जर तालुक्याने विगतवारी करायची म्हटली तर संगमनेरमध्ये 13 गावं आहेत, कर्जतमध्ये जवळपास 20 गावं आहेत आणि अकोलेमध्ये 4 गावं। तर असं थोड्याफार फरकानं पाऊस ह्या असं त्याचे वितरण म्हणूया आपण, वितरण त्या ठिकाणी आहे आणि जवळपास 2000 हेक्टरपर्यंत पिकं प्राथमिक अहवालानुसार त्या ठिकाणी बाधित झालेली आहे। बाधित झालेल्या पिकांमध्ये भाजीपाला पिकांचा प्रामुख्यानं समावेश आहे। यामध्ये टोमॅटो असेल, वाटाणा आहे, कांदा आहे, त्याचबरोबर इतर जे काही गव्हासारखं पीक आहेत त्यांचंसुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पंचनाम्याची प्रक्रिया क्षेत्रीय पातळीवरती सुरू करण्यात आलेली आहे। महसूल विभाग आहे, कृषी विभाग आहे आणि ग्रामविकास विभाग आहे यांच्या संयुक्त पथकांच्याद्वारे गाव पातळीवरून पंचनाम्याची प्रक्रिया करण्याचे आदेश त्या ठिकाणी यापूर्वीच देण्यात आलेले आहेत। ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर।